प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी. खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरणासंदर्भात वाल्मिक कराड यांना विचारले प्रश्न. संतोष देशमुख हत्या प्रकरणी अजूनही 3 आरोपी फरार. आरोपी न सापडल्यानं सीआयडीवर टीका. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी ऍक्शन मोडवर. सुदर्शन घुलेच्या कुटुंबियांसह नातेवाईकांची चौकशी. नातेवाईक संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक. जलसमाधी आंदोलन करत आरोपींच्या अटकेची मागणी. मंत्री धनंजय मुंडेंवर महायुतीतील वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती. बीड प्रकरण योग्यरित्या हाताळलं नसल्याचं वरिष्ठांचं मत. रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता. माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर. अतिसंवेदनशील पेनगुंडा गावाला भेट. वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिलाच दौरा. एसटी महामंडळाचा 1310 बस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णय वादाच्या भोवऱ्यात. मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाला स्थगिती देत चौकशीचे आदेश. सूत्रांची माहिती. कोणतेही कारण न देता पदभार घ्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मंत्र्यांना आदेश. महायुतीच्या डझनभर मंत्र्यांची अद्यापही पदभार स्वीकारला नसल्याची माहिती. अजित पवार शरद पवारांनी एकत्र यावं. अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवारांनी व्यक्त केली इच्छा. सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानी वंशाचा तहव्वूर राणाला भारतात आणणार. राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया राजनैतिक माध्यमातून सुरू. चला मंडळी, सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशा